पुणे जिल्ह्यातील शिरूर येथे क्रांतीवीर लहुजी वस्ताद साळवे यांच्या 228व्या जयंतीनिमित्ताने शनिवार दिनांक 19 नोव्हेंबर 2022 रोजी लहुजी शक्ती सेनेमार्फत लेझिम पथक डीजेच्या वाद्यासह भव्य मिरवणूक काढत संध्याकाळी शाहीर सोनू साठे यांचा गीत गायनाचा कार्यक्रम झाला। जयंतीनिमित्त झालेल्या कार्यक्रमास लहुजी शक्ती सेनेचे संस्थापक विष्णुभाऊ कसबे यांनी संबोधित केले। यावेळी कोरोना काळात पत्रकार व काही मान्यवरांनी केलेल्या उत्कृष्ट कामाबद्दल त्यांना लहुजी शक्ती सेनेमार्फत स्मृतिचिन्ह व प्रशस्ती पत्रक देऊन गौरवण्यात आले। या कार्यक्रमानिमित्ताने शिरूर हवेलीचे आमदार ॲडव्होकेट अशोक पवार यांनीही भेट देऊन शुभेच्छा दिल्या। या कार्यक्रमास पत्रकार बांधव तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळी त्याचप्रमाणे लहुजी शक्ती सेनेचे राज्य जिल्हा व अनेक पदाधिकारी उपस्थित असल्याचे या कार्यक्रमाचे आयोजक बंटी जोगदंड यांनी सांगितले। या बातमीचा प्रत्यक्ष आढावा घेतलाय आमचे विभागीय संपादक रवींद्र खुडे यांनी। पाहुयात। लहुजी शक्ती सेनेचा विजय असो। विष्णुभाऊ तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। भाऊ, आज शिरूर या ठिकाणी जो कार्यक्रम झाला आहे लहुजी शक्ती सेनेच्या वतीनं, आपण काय सांगाल? आज लहुजी शक्ती सेनेच्या वतीने आद्य क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे यांची 228वी जयंती साजरी करण्यात आली। सर्व आयोजकांचं या ठिकाणी मी विशेष आभार व्यक्त करेन की आजच्या या जयंतीच्या दिनी त्यांनी अनेक पत्रकारांचा, विविध क्षेत्रातील मान्यवरांचा त्या ठिकाणी सत्कार समारंभ या ठिकाणी केला। अनेक विविध क्षेत्रामध्ये काम करीत असलेल्या मान्यवरांना या ठिकाणी त्या ठिकाणी पुरस्कार त्या ठिकाणी त्यांनी देण्याचं काम केलं। निश्चित या दिनी सर्व आयोजकांचं या ठिकाणी आभार व्यक्त करीत असतानाच आद्य क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे यांच्या जयंतीच्या आपल्या चॅनेलच्या माध्यमातून मी सर्व समाज बांधवांना, भगिनींना कोटी कोटी शुभेच्छा या ठिकाणी व्यक्त करतो। परवा एक घटना घडली नगर जिल्ह्यामध्ये, जो अत्याचार झाला मातंग समाजावरती, आपलं काय पाऊल आहे? पारनेर या ठिकाणी ती घटना घडली होती। लहुजी शक्ती सेनेचे पदाधिकारी तात्काळ त्या ठिकाणी पोहोचले। नगर जिल्ह्याचे पदाधिकारी किरणभाऊ उमप, सर्व त्यांची टीम, सुनीलभाऊ शिंदे, उत्तमराव रोकडे या सर्वांनी, विशाल साळवे वगैरे असतील, त्यांनी तात्काळ त्या ठिकाणी त्या कुटुंबियाची भेट घेऊन पोलीस स्टेशन या ठिकाणी जाऊन त्यांनी त्या पीडितेला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला। मात्र एकंदरीत सगळी परिस्थिती पाहत असताना महाराष्ट्र राज्यामध्ये जर आपण पाहिलं तर एकंदरीत होत असलेल्या सर्व अन्याय अत्याचाराच्या घटनांमध्ये केवळ आणि केवळ माझ्या मातंग समाजावरतीच जास्त प्रमाणामध्ये अन्याय अत्याचाराच्या घटना होतात। मग या ठिकाणी सरकार, शासन कुठलं का असना, या ठिकाणी ते युतीचं असेल किंवा महाविकास आघाडी असेल, मात्र दुर्दैवाने या समाजावरती होत असलेल्या अन्याय अत्याचार मात्र थांबत नाही। ही शोकांतिका या ठिकाणी आहे। मी आपल्या चॅनेलच्या माध्यमातून सरकारला, शासनाला विनंती करेन की आपण या होत असलेल्या अन्याय अत्याचाराचा या ठिकाणी गंभीरतापूर्वक आपण विचार करून या समाजाला कुठेतरी संरक्षण देण्याच्या माध्यमातून आपण प्रयत्न करावा, एवढीच या ठिकाणी मागणी करतो। आणि त्याचबरोबर ॲट्रॉसिटी ॲक्ट आणखी तो कडक कायदा झाला पाहिजे, या प्रकारची मी या ठिकाणी विनंती करतो। भाऊ, आपण मातंग समाजामध्ये जे काही आता SCच्या आरक्षणासंदर्भात अबकड वर्गीकरणाची मागणी करताय, आपण मागच्या सरकारमध्ये सुद्धा BJPच्या सरकारला आपण पाठिंबा दिला होता, तर आशा पल्लवित झाल्या। आता पुण्यात BJPचं सरकार आलं आहे, आपली काय भूमिका? आपण ते सरकारसोबत आहात का अलिप्त आहात, आणि आत्ता कुठपर्यंत अबकड आरक्षण आले? निश्चित जर परिस्थिती पाहिली तर संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये, इतरही राज्यामध्ये अनुसूचित जातीमध्ये असलेल्या ज्यांना आरक्षणाचा लाभ मिळाला नाही अशा जाती आज रस्त्यावर येत आहेत। मग त्यामध्ये तेलंगणा असेल, आंध्र असेल, तामिळनाडू असेल, कर्नाटक असेल आणि महाराष्ट्र असेल, अशा सर्वच राज्यामध्ये आज उपेक्षित राहिलेला जो समाज आहे, ज्याला आरक्षणाचा त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात लाभ मिळाला नाही, असा सर्व समाज या ठिकाणी रस्त्यावरती उतरून पाहतोय। त्याचबरोबर या ठिकाणी महाराष्ट्र राज्यामध्ये लहुजी शक्ती सेनेच्या माध्यमातून मागील अनेक वर्षापासून जे एकत्रित 13% आरक्षण अनुसूचित जातीच्या 59 जातींना दिलं जातं, त्या 13% आरक्षणामध्ये मातंग समाजाच्या लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये जो वाटा आहे तो वाटा त्यांना स्वतंत्र देण्यात यावा, ही मागणी या ठिकाणी घेऊन जात असताना अनेक आंदोलनं झाली। मग ते प्रत्येक अधिवेशन असेल, मग ते मुंबईचं अधिवेशन असेल, पावसाळी किंवा उन्हाळी अधिवेशन असेल, किंवा नागपूर या ठिकाणी होत असलेले हिवाळी अधिवेशन असेल, या प्रत्येक अधिवेशनावरती लहुजी शक्ती सेनेच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारची अनेक वेळा आंदोलनं करण्यात आली। अनेक केसेस लहुजी शक्ती सेनेच्या पदाधिकाऱ्यांवरती दाखल झाल्या। येत्या डिसेंबर महिन्यामध्ये आता या नवीन आघाडी सरकारचं
जे युती सरकार आहे, शिंदे आणि फडणवीस सरकार यांचं अधिवेशन, त्यांच्या सरकारच्या कारकिर्दीतलं हे पहिलं अधिवेशन नागपूर या ठिकाणी 16 तारखेपासून सुरू होत आहे. निश्चित या अधिवेशनावर देखील लवजी शक्ती सेनेच्या माध्यमातून मोठा मोर्चा काढण्यात येणार आहे. आपण जो प्रश्न या ठिकाणी उपस्थित केला की लवजी शक्ती सेना भाजप युतीसोबत घटक पक्ष म्हणून या ठिकाणी आम्ही सोबत आहोत, आपण ज्या अपेक्षा या ठिकाणी व्यक्त केल्यात, निश्चित 2019मध्ये विधानसभा लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळी लवजी शक्ती सेना भाजप आणि सेनेसोबत इतर घटक पक्षाप्रमाणेच त्या ठिकाणी घटक संघटना म्हणून त्या ठिकाणी सहभागी झाली होती. निश्चित आम्हाला अपेक्षा होत्या की या ठिकाणी या सरकारच्या माध्यमातून मातंग समाजाला न्याय मिळेल, त्यांचे प्रश्न या ठिकाणी मार्गी लागतील. मात्र दुर्दैवाने या ठिकाणी महाविकास आघाडी आली आणि त्याचा कार्यकाल संपल्यानंतर आता पुनश्च एकदा फडणवीस आणि शिंदे सरकार या ठिकाणी सत्तेवर आलेलं आहे. त्यांना मी आपल्या माध्यमातून विनंती करेन की आपण या ठिकाणी या मातंग समाजाला त्यांच्या लोकसंख्येप्रमाणे जसं इतर जे आरक्षणाच्या बाबतीत ज्या मागण्या होतात त्याच्यापेक्षा ही संवैधानिक मागणी आहे. जे आमच्या ताटामध्ये आहेत त्याच ताटातला आम्ही चतकोर तुकडा मागतोय. आम्ही वेगळं आरक्षण या ठिकाणी मागत नाही. ही मागणी आपण तात्काळ पूर्ण करावी, अन्यथा लवजी शक्ती सेना या ठिकाणी सत्तेमध्ये जरी असली